सो बिफोर सॉल्विंग द एक्झाम्पल्स आपण पहिले कॉन्सेप्ट पाहून घेऊ आपण की कुठले कुठले कॉन्सेप्ट पाहिले आपण. सर्वात पहिले पाहिलं आपण डायरेक्ट लोड. डायरेक्ट लोडमुळे कोणता स्ट्रेस डेव्हलप होतो? डायरेक्ट स्ट्रेस. अँड डायरेक्ट स्ट्रेस कशाने काढतो बेटा आपण? डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जे पाहिलं आपण ते इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोडमुळे कोणते स्ट्रेसेस डेव्हलप होतात? डायरेक्ट स्ट्रेस ॲज वेल ॲज बेंडिंग स्ट्रेस. तर बेंडिंग स्ट्रेस कशाने फाइंड आउट केलं होतं आपण? बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू एम बाय झेड, वेअर एम इज इक्वल टू फोर्स इंटू perpendicular distance, that is P into E, and Z is the ratio of I by Y, moment of inertia to the distance Y from the neutral axis. So this is bending stress. त्यानंतर काय फाइंड आउट केलं होतं आपण? नंबर थर्ड, रिझल्टंट स्ट्रेसेस. कोणते स्ट्रेसेस? रिझल्टंट स्ट्रेसेस. तर रिझल्टंट स्ट्रेस जो आहे तो काय असतो? डायरेक्ट स्ट्रेस प्लस और मायनस बेंडिंग स्ट्रेस. रिझल्टंट स्ट्रेस काय असते? डायरेक्ट स्ट्रेस प्लस और मायनस बेंडिंग स्ट्रेस. मग जर आपण प्लस घेतलं तर कोणता स्ट्रेस मिळेल आपल्याला? मॅक्झिमम स्ट्रेस. तो मॅक्झिमम स्ट्रेस काय होणार मग? सिग्मा मॅक्स डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस. अँड मिनिमम स्ट्रेस कसं काढणार? मिनिमम स्ट्रेस सिग्मा मिनिमम इज इक्वल टू डायरेक्ट स्ट्रेस मायनस बेंडिंग स्ट्रेस. तर मायनस घ्याल तर मिनिमम आणि प्लस घ्याल तर मॅक्झिमम. आणि तुमचा ॲन्सर जर पॉझिटिव्ह येत असेल तर कोणता स्ट्रेस? कंप्रेसिव्ह स्ट्रेस. आणि तुमचं ॲन्सर जर निगेटिव्ह येत असेल तर कोणता स्ट्रेस? टेन्शन स्ट्रेस. थोडा मॉसच्या एक्झॅक्टली अपोजिट सांगतोय, कारण इथे नेहमी कॉम्प्रेसिव्ह लोड राहील आपल्या कॉलमवर. तर कॉम्प्रेसिव्ह लोड आपण पॉझिटिव्ह घेतो आहे तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस पण काय घ्यायला लागेल? पॉझिटिव्ह. ओके. त्यानंतर पाहिलं बेटा आपण नो टेन्शन कंडिशन. नो टेन्शन कंडिशन इज व्हॉट? डायरेक्ट स्ट्रेस शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस, और E शुड बी लेस दॅन और इक्वल टू झेड बाय ए. तर एवढे कॉन्सेप्ट आपण क्लिअर केले. आणि E इज लेस दॅन इक्वल टू झेड बाय एचा यूज करून आपण काय केलं होतं? लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काढलं होतं रिक्वायर्ड सेक्शनसाठी, जसं की रेक्टँग्युलर सेक्शन, सर्क्युलर सेक्शन, स्क्वेअर सेक्शन अँड hollow square section साठी. So these are the important formulas to solve the examples based on the maximum and minimum intensities of stresses at the base of the column. तर काय काढायला सांगतात तुम्हाला? फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी ऑफ स्ट्रेस ॲट बेस ऑफ द कॉलम. तर कॉलमच्या बेसवर मॅक्झिमम आणि मिनिमम किती स्ट्रेस डेव्हलप होत आहे हे फाइंड आउट करायला सांगतात एक इसेंट्रिक लोड देऊन. तर इसेंट्रिक लोड जो आहे तो दिला जातो ॲट अ डिस्टन्स ई. आणि यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगतात? फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटीज ॲट द बेस ऑफ द कॉलम. कॉलमच्या बेसला किती इंटेन्सिटीज म्हणजे कोणते स्ट्रेसेस डेव्हलप होत आहेत हे तुम्हाला कळायला सांगतात. किंवा मग मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेसेस किती डेव्हलप होतात. सपोज मॅक्झिमम आणि मिनिमम दोन्ही स्ट्रेसेस जर पॉझिटिव्ह असेल तर काय असते? प्युअर कंप्रेशन. पण मॅक्झिमम स्ट्रेस पॉझिटिव्ह आणि मिनिमम स्ट्रेस जर निगेटिव्ह असेल तर काय असते? टेन्शन. ते आपण नो टेन्शन कंडिशन पाहिलेली आहे. आणि स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम जे आहे आपण ड्रॉ केलेले आहे 3 कंडिशनसाठी. कोणत्या कोणत्या? डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस, डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस अँड डायरेक्ट स्ट्रेस इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस. तर टेन्शन कुठे डेव्हलप होते? जेव्हा डायरेक्ट स्ट्रेस जेव्हा लेस असतो बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेस इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस काय डेव्हलप होते? टेन्शन डेव्हलप होते. ठीक आहे. आणि सिग्मा 0 म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस असेल तर नो टेन्शन. टेन्शन डेव्हलप होतो का? नाही. दिस इज नो टेन्शन कंडिशन. डायरेक्ट स्ट्रेस शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. ओके. ते सर्व तुमच्याकडे ऑलरेडी लिहिलेलं आहे. आपण 1 बाय 1 सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. आता जम्प करू आपण डायरेक्टली एक्झाम्पल्स. हे सर्व गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी लिहिलेल्या आहे तुम्ही बुकमध्ये. ठीक आहे. राईट डाऊन. Example number 1.
So example number 1. A square pillar is 600 mm by 600 mm. A square pillar is 600 mm by 600 mm. A square pillar 600 mm by 600 mm in section full stop, at what eccentricity a point load of 600 kilonewton be placed 600 kilonewton be placed on one of the centroidal axis of the section. 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 Of the section so as to produce no tension in the section. So as to produce no tension in the section. सो समर 17 मध्ये MSBT ला विचारलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. सो अ स्क्वेअर पिलर इज 600 mm बाय 600 mm. ठीक आहे. त्यात आपले कॉलेजमध्ये हेच फॉलो केले जाते, याच्यातूनच पेपर काढले जाते. टेक्नॉलॉजी निराली म्हणून मी त्यातलेच क्वेश्चन क्लिअर करून देत असतो जे मॅक्झिमम, आणि काही माझ्याकडचे क्वेश्चन्स घेतो. ठीक आहे. अ स्क्वेअर पिलर इज 600 mm बाय 600 mm. तर कोणता क्रॉस सेक्शन दिलेला आहे तुम्हाला? स्क्वेअर क्रॉस सेक्शन. सो स्क्वेअर क्रॉस सेक्शन हॅविंग डायमेन्शन 600 mm बाय 600 mm. सो स्क्वेअर आहे तर ऑब्वियसली ऑल साइड्स आर इक्वल. 600 mm by 600 mm is the cross sectional area of the square. At what eccentricity a point load of 600 kilonewton, point load of 6000 kilonewton. So 6000 kilonewton means 6000 into 10 to the power 3 newton. So at what eccentricity a point load of 6000 kilonewton be placed on one of the centroidal axis. तर कुठे लोड ऍक्ट करायचं आपल्याला? वन ऑफ द सेंट्रॉइडल ॲक्सिस. तर हे झालं आपले सेंट्रॉइडल ॲक्सिस. तर अज्युम करतो मी जो इसेंट्रिक लोड आहे तो इथे आहे सपोज. ठीक आहे. कोणता व्ह्यू आहे हा मी जो ड्रॉ केलेला आहे? कोणता व्ह्यू आहे ड्रॉ केला मी कॉलमचा? टॉप व्ह्यू. ऑब्वियसली स्क्वेअर कॉलम आहे. ठीक आहे. तर स्क्वेअर कॉलम आहे, याचा फ्रंट व्ह्यू कसा दिसेल? एक रेक्टेंग्युलर. टॉप व्ह्यू काय दिसेल तुमचा? स्क्वेअर दिसेल ना. तर मी कोणता व्ह्यू ड्रॉ केला आहे? टॉप व्ह्यू. आणि लोड जो आहे तो असा आहे, पण लोड आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये काय दिसेल? फक्त एक जस्ट पॉइंट दिसेल. म्हणून मी त्या लोडला काय दिलाय? फक्त एक पॉइंट दिलाय.
तर हा जो लोड आहे तो एखाद्या कुठल्या तरी सेंट्रॉइडल ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवर ॲक्ट होत आहे, ई डिस्टन्सवर ॲक्ट होत आहे सपोज. So, a point load of 6000 kilonewton be placed on one of the centroidal axis of the section so as to produce no tension in the section. तर सेक्शन मध्ये काय डेव्हलप नाही झालं पाहिजे, टेन्शन डेव्हलप नाही झालं पाहिजे. सो ॲट व्हॉट इसेंट्रिसिटी अ पॉइंट लोड ऑफ 600 किलोन्यूटन इज टू बी प्लेस्ड. तर टेन्शन डेव्हलप नाही झालं पाहिजे, तर हा लोड किती इसेंट्रिसिटीवर आपण ॲक्ट केला पाहिजे, हे आहे आपल्याला क्वेश्चन. तर किती इसेंट्रिसिटीवर ॲक्ट केला पाहिजे, इथे A/6, ठीक आहे. तर A/6 600/6 100 हे झालं कॉम्पिटिटिव्हसाठी. पण आपण 4 मार्क्स आहे, जर आपण लिहिलं A/6 600/6 100 आपल्याला 4 मार्क्स मिळेल का, ठीक आहे. तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी जर आहे तर आपल्याला काय ऑप्शन निवडायचे असतात, A, B, C, D, 100, 50, 200, नन ऑफ दिस. तर अशा सिच्युएशनमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड जे आपण शॉर्टकट तयार केलेलं आहे, व्हॉट इज द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर स्क्वेअर क्रॉस सेक्शन. सो व्हॉट इज लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर स्क्वेअर क्रॉस सेक्शन, A/6. A/6, A इज साइड 100 600 600/6 100, ऑप्शन नंबर. तर हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी ओके आहे. आता आपल्याला सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी कसं सोडवायचं आहे पहा. सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी कसं सोडवायचं आहे, कोणती कंडिशन आहे म्हटलेलं आहे, सो ॲज टू प्रोड्यूस नो टेन्शन इन द सेक्शन. सो व्हॉट इज नो टेन्शन कंडिशन, व्हॉट इज नो टेन्शन कंडिशन. सो आय एम युझिंग no tension condition. So the no tension condition is direct stress should be greater than or at least equal to bending stress. Direct stress is greater than or at least equal to bending stress. म्हणजे काय काय माहित पाहिजे आपल्याला, पहिले माहित पाहिजे डायरेक्ट स्ट्रेस. काय माहित पाहिजे, डायरेक्ट स्ट्रेस. सो व्हॉट इज डायरेक्ट स्ट्रेस, direct stress is equal to direct load to the cross sectional area. So what is direct load, direct load is equal to 6000 into 10 to the power 3 upon cross sectional area of square is side square, that is 600/600. So from that you can easily find out the value of direct stress. Direct stress is 16.60 rupees Newton per mm square. As load in Newton, this is 600 mm into 600 into mm, mm into mm square. This is the direct stress. Now what about the bending stress? Yes, bending stress is calculated by using m/z. So what is the m? Force into perpendicular distance. What is z? I/y. Okay. So what is P? P is given to you 6000 kilonewton, that is into 10 to the power 3 Newton upon E. What is I? I for square cross section, a to the power 4/12. A to the power 4, A is 600 to the power 4/12 divided by Y. What is Y? A/2. What is Y? A/2. Because as it is a square cross section, its y bar is at a distance of half of the length of the side, that is 600/2. So 600/2 300. So calculate the bending stress in terms of E. E माहिती आहे का आपल्याला, E सोडून बाकीच्या व्हॅल्यू ठेवून बेंडिंग स्ट्रेस काढा. E पुटअप करायचं नाही, E सोडून बाकी सर्व व्हॅल्यू पुटअप करा ॲज इट इज. आणि तुम्हाला जर याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर तुम्ही ह्या ज्या व्हॅल्यूज आहे डिनॉमिनेटरमध्ये त्याला तुम्ही न्यूमरेटरमध्ये पण नेऊ शकता. किंवा मग पहिले टाईप करताना कॅल्सीवर पहिले फ्रॅक्शन घ्यायचं, पहिले न्यूमरेटर टाईप करून घ्यायचं, पुन्हा डिनॉमिनेटरमध्ये जाऊन फ्रॅक्शन घेऊन काय टाईप करायचं, डिनॉमिनेटर टाईप. तसे नंबर ऑफ टाईम फ्रॅक्शन घ्यावं लागेल तुम्हाला.
और याला थोडं सिम्प्लिफाय पण करू शकतो आपण. सिम्प्लिफाय जर केलं आपण तर 2 1 जा 2, 6 जा 12 असं सुद्धा करू शकतो. किती येतो? 0.16 इंटू ई. 0.16 इंटू ई. करेक्ट आहे का? बरोबर आहे? ओके. So what is no tension condition? Direct stress should be at least greater than or equal to bending stress. So what is direct stress? Direct stress is 16.66. Direct stress is 16.66. हे समोर डिजिट सांगायचे 0.16 16666. 4 डिजिट लिहितो मी ॲटलिस्ट 4 डिजिट लिहायचे. ठीक आहे. इंटू ई माहिती नाही आपल्याला. So direct stress should be at least equal to bending stress. Bending stress 0.1666 times E. 0.16 आहे नाही समोर येईल 1666 येतं. ट्राय टू कॅल्क्युलेट. सो मल्टिप्लाइड बाय इकडे ट्रान्सफर करा काय होऊन जाईल डिवायडेड बाय 0.1666 इज इक्वल टू ई. सो यू विल गेट 100. यस 16.66 डिवायडेड बाय 0.1666 you will get 100. सो बाय शॉर्ट ट्रिक आन्सर 100 आलं आणि बाय आपण कॉन्सेप्ट जाऊन काढून पाहिलं तरी किती आलं 100 आलं. तर सेमिस्टरच्या दृष्टिकोनाने असं सोडवावं लागेल आपल्याला. आणि कॉम्पिटेटिव्ह पर्पज सांगितलं मी तुम्हाला डायरेक्टली कालच आपण पाहिलं व्हॉट इज लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर स्क्वेअर क्रॉस सेक्शन. आणि हेच विचारलेलं आहे ॲट व्हॉट इसेंट्रिसिटी अ पॉइंट लोड ऑफ 6000 kN टू बी प्लेस ऑन वन ऑफ द सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ द सेक्शन सो ॲज टू प्रोड्यूस नो टेन्शन. तर जास्तीत जास्त आपण इसेंट्रिसिटी किती ठेवू शकतो? जास्तीत जास्त इसेंट्रिसिटी तुम्ही 100 ठेवू शकता. 100 पेक्षा जर जास्त इसेंट्रिसिटी घेतली तुम्ही तर 100% तुमचं कॉलम जे आहे ते जाईल अंडर टेन्शन. ठीक आहे. जर इसेंट्रिसिटी 100 आहे आणि तुम्ही जर इथे जर लोड ॲक्ट करत आहात तर काय होईल तुमचं कॉलम फेल जाईल अंडर टेन्शन. तर एक आयडिया क्लिअर होत आहे का आपण काय शिकत आहे? याला प्रॅक्टिकली रिलेट करता येत आहे तुम्हाला? आपण जे शिकतो आहे याचा प्रॅक्टिकली कुठे आपल्याला कामी येणार आहे समजत आहे का? एखादा कॉलम राहिला त्या कॉलमवर जर आपल्याला लोड ॲक्ट करायचा आहे तर तो लोड किती दूर आपण जास्तीत जास्त ॲक्ट करू शकतो. कॉलमच्या जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर ॲक्ट करत आहे तर नो प्रॉब्लेम, मग तर काही प्रॉब्लेमच नाही, अंडर काय राहील पूर्ण कॉम्प्रेशन राहील. पण जर तो लोड जर इसेंट्रिक असेल तर तो इसेंट्रिक लोड आपण जास्तीत जास्त किती दूर आपण ॲक्ट करू शकतो? तर किती दूर आपण ॲक्ट करू शकतो या प्रॉब्लेममध्ये 100 सो ॲज टू प्रोड्यूस नो टेन्शन. आणि जर तुम्ही 100 mm पेक्षा जर जास्त डिस्टन्सवर लोड ॲक्ट केला तर समजून जायचं तुमच्या कॉलममध्ये काय डेव्हलप होईल? टेन्शन डेव्हलप होईल. आणि कॉलममध्ये जर टेन्शन डेव्हलप झालं तर मी काल थोडंसं तुम्हाला एक डायग्राम थ्रू सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपला कॉलम जो आहे तो काय होईल? फेल होईल लाईक दॅट. कारण कॉलममध्ये काय डेव्हलप झालेलं आहे पहा? कॉलममध्ये टेन्शन डेव्हलप झालेलं आहे. या पार्टमध्ये कंप्रेशन या पार्टमध्ये टेन्शन. तर तुमचा कॉलम जो आहे तो अशा पद्धतीने काय होईल? फेल जाईल. सो कॉलम फेल गेला नाही पाहिजे. जर डिझाईन सेफ असलं पाहिजे तर मग तुम्हाला काय चेक करावं लागेल? लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. गॉट इट? इझी? ठीक आहे. तर इथे आपले सर्व डेमो लेक्चर संपले. उद्या आपण एक ब्रेक घेऊ, एक सुट्टी देऊ तुम्हाला. आणि परवापासून आपली रियल बॅच मंडेपासून जे आहे ते चालू होणार आहे. तर मला वाटत नाही तुम्हाला डेमो द्यायची गरज होती, पण तरी ॲज अ प्रॅक्टिस लेक्चर डेमो लेक्चर आपण एक बॅचला फ्लो येण्यासाठी आपण चालू केले होते. सोमवारपासून सर्वांनी ऑफलाईन बॅचला यायचं आहे. आणि सब्जेक्ट जो आहे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनाने असो किंवा सेमिस्टरच्या दृष्टिकोनाने असो किंवा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनाने असो, अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे थेअरी ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे. तर होप सर्व मंडेपासून रेग्युलरली बॅचला जॉईन करतील. आणि 10 फेब्रुवारीपर्यंत जे आहे सर्वांनी फीज जे आहे जर क्लिअर केली तर आपली फीज जी आहे ते टॉसची किती राहणार आहे? 2500
आणि हायड्रोलिक्सची जे बॅचचं टायमिंग आहे ते उद्या डिस्कस होणार आहे आपलं. सो अप टू 10 फेब द फीज इज 250. हे आहे सेकंड इयर थर्ड इयरसाठी. ठीक आहे, फर्स्ट इयरसाठी 1 फेब्रुवारी होती. सेकंड इयर थर्ड इयरसाठी जे आहे ते फीज स्ट्रक्चर आपलं किती आहे टॉसचं 2500 आणि हायड्रोलिक्सचं किती आहे 2500. ठीक आहे, तर हे फी स्ट्रक्चर आहे आपलं अप टू 10 फेब. तर 10 फेबच्या पहिलेच बॅचला येऊन जॉईन करायचं, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. सेकंड थिंग, आता ही जी दुसरी बॅच आहे आपली हायड्रोलिक्स, याचा टायमिंग आपण उद्या डिस्कस करणार आहोत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने. ठीक आहे, तर ऑनलाईन ऑफलाईन जॉईन व्हायचं आणि आपलं जे डिस्कशन राहील त्या डिस्कशनमध्ये आपण या बॅचचं जे आहे टाईम जे आहे डिस्कशन करणार आहोत. कारण हा मेकॅनिकललाही आहे, तर मेकॅनिकलची मुलं जॉईन होतील, तुम्ही जॉईन व्हा आणि आपण एक टाईम जो आहे तो डिसाईड करू दोन्ही बॅचेस मिळून. ठीक आहे, ओके. कोणाला काही अडचण